आज रविवार 1 मे 2022 131व्या जागतिक कामगार दिनाच्या सकल कामगार वर्गातील बांधवांनी भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 62व्या महाराष्ट्र दिनाच्या मुंबईसह महाराष्ट्रातील सर्वच बांधव भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र. आज जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जागतिक स्तरावरील कामगार चळवळीतून कामाच्या 8 तासाची मागणी पुढे आली. या अगोदर कामगारांच्या कामाच्या तासाची कोणतीच मर्यादा पाळली जात नसे. मालक जेवढे तास काम म्हणतील तेवढे तास काम त्या कामगाराला करावे लागे. कामगार चळवळीतून 8 तासाच्या कामाची पहिली मागणी 21 एप्रिल 1856 रोजी ऑस्ट्रेलियातील कामगारांच्याकडून आली. तेव्हापासून हा दिवस तेथे सुट्टी म्हणून जाहीर झाला. ऑस्ट्रेलियातील कामगारांचे अनुसरून अमेरिका आणि कॅनडातील संघटनांनी देखील 1 मे 1886 रोजी मोर्चे आणि धरणे यांची सुरुवात केल्याने या मोर्चाला पांगवताना 4 मे 1886 रोजी शिकागो येथील 6 आंदोलनकर्त्याचा मृत्यू झाला. याची परिणती पोलिसांच्या विरोधातील एका मोठ्या निषेध मोर्चात झाली. त्यात एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांच्यावर बॉम्ब टाकला, ज्यात 8 पोलिसांचा मृत्यू आणि 50 पोलीस जखमी झाले. या घटनेच्या स्मरणार्थ 1 मे 1890 रोजी आंतरराष्ट्रीय आंदोलनाचे आयोजन करण्याची मागणी रेमंड लेविन यांनी 1889च्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय पॅरिस परिषदेत केली. या परिषदेत 1 मे 1890 हा दिवस जागतिक कामगार एकता दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविण्यात आले. 1891च्या दुसऱ्या परिषदेत या कार्यक्रमाला औपचारिकरित्या प्रतिवर्षिक कार्यक्रम म्हणून मान्यता देण्यात आली. यानुसार दरवर्षी 1 मे हा जागतिक कामगार दिन म्हणून मोठ्या उत्साहाने जगभर साजरा केला जातो. याच अनुसरून आज रविवार 1 मे 2022 रोजी 131व्या जागतिक कामगार दिनाच्या सकल कामगार वर्गातील बांधवांनी भगिनींना जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विश्वरत्न महामानव बाबासाहेब डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे इंग्रजांच्या अंतरिम प्रशासनात सन 1942 ते 1946 या कालावधीत केंद्रीय श्रममंत्री, रोजगार मंत्री आणि ऊर्जा मंत्री पदावर कार्यरत होते. इंडियन ट्रेड युनियन्स विधेयक मंजूर करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यामध्ये कारखान्यामध्ये स्थापन झालेल्या कामगार संघटनांना मान्यता देण्याबाबतची बाब प्रस्तावित होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मालक आणि कामगार यांच्यातील सहकार्य स्वेच्छा तत्वावर असावे व त्याच आधारे युनियन्स स्थापन कराव्यात असे सुचवले. आज वेगवेगळ्या कारखान्यात कामगार संघटना कार्यक्षम असताना दिसतात. यामागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दूरदृष्टीचे विचार आणि कार्य आहे. या कालावधीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी उद्योजक आणि कामगार यांचे प्रश्न सोडवण्यासाठी औद्योगिक परिषद स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. यावेळी अनेक कामगार कायद्यात महत्त्वपूर्ण बदल करून कामगारांना त्यांचे हक्क, वेतन, कामाचे तास, विमा, आरोग्य संरक्षण अशा अनेक बाबतीत संरक्षण मिळावे म्हणून कामगार कायद्यात बदल केला आणि कामगारांच्या हिताची विधेयके पारित करून घेतली. औद्योगिक तंटेबखेडे मिटावेत म्हणून एक संहिता तयार करण्यासाठी पुढाकार घेतला. कामगार आणि केंद्र सरकार यांच्यात समन्वय राहावा म्हणून कामगार विषयक परिषद घेण्यासाठी आग्रही राहून अशा परिषदांमध्ये कामगार नेते, केंद्र सरकार तसेच कारखान्याच्या मालकांना बोलवण्याचा पायंडा पहिल्यांदा बाबासाहेबांनी पाडून दिला. यामुळे कामगारांचे प्रश्न मालक आणि सरकारला कळाल्याने कामगारांची उपोषणे, आंदोलने, मोर्चे, धरणे कमी होण्यासाठी मदत झालीच, शिवाय नाहक तंटेबखेडे कमी होण्यास मदत झाली.
श्रममंत्री म्हणून कार्यरत असताना बाबासाहेबांनी कामगार युनियन विधेयक पारित केले. या विधेयकामध्ये कामगार संघटनांना मान्यता देणे, कामगार संघटनांना मान्यता देण्याबाबत उद्योजकांवर सक्ती करणे, तसेच उद्योजकांनी ही सक्ती नाकारल्यास त्यांच्यावर कायदेशीर शिक्षेची तरतूद केली. आज कारखान्यातील, शेतावरील तसे उद्योग व्यवसायातील कामगार भगिनींना ज्या काही सोयी सवलती मिळत आहेत याचे सारे श्रेय विश्वरत्न महामानव बाबासाहेब डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांना जाते. बाबासाहेब आंबेडकर हेच खरे कामगार पुढारी आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फॅक्टरीज ॲक्ट 1934मध्ये महत्त्वाच्या दुरुस्त्या सुचवल्या. या दुरुस्त्या कामगारांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या होत्या. पूर्वीच्या कलम 9 नुसार कारखाना मालकाने फॅक्टरी निरीक्षकाला माहिती देणे बंधनकारक नव्हते, परंतु नव्या दुरुस्तीमुळे कारखानदाराला माहिती देणे बंधनकारक झाले. पूर्वीच्या कलमानुसार कारखान्यामध्ये स्वच्छतागृह असणे बंधनकारक नव्हते, परंतु या कायद्यानुसार सर्वच कारखान्यात स्वच्छतागृह असणे बंधनकारक केले गेले. कारखान्याला आग लागल्यास बाहेर पडण्याचे सुरक्षिततेचे उपाय किती असावेत हे कारखान्याचे मालक ठरवित असेत. या विधेयकात फॅक्टरी निरीक्षकाच्या अहवालानुसार किती सुरक्षित मार्ग असावेत हे ठरवण्याचे अधिकार सरकारकडे असतील अशी महत्त्वाची तरतूद बाबासाहेबांनी केली. वर्षभर चालू राहणाऱ्या कारखान्यासाठी 54 आणि हंगामी कारखान्यासाठी 60 तास प्रति आठवडा असे कामाचे तास होते. ते बदलून अनुक्रमे 48 आणि 54 तास काम केले. फॅक्टरी ॲक्टमध्ये कामगारांच्या ओव्हरटाईमचे दर समान नव्हते, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यामध्ये एकसूत्रता यावी म्हणून ओव्हरटाईमचे दर सर्वच कारखान्यात 1.5 पट करावे यासाठी निर्देश दिले. कामगारांना सुट्ट्या देण्याबाबत जवळपास सर्वच कारखाने अनुकूल नव्हते. त्यामुळे कामगारांना आजारी पडल्यास अथवा महत्त्वाच्या कामाच्या प्रसंगी किंवा कौटुंबिक कार्यक्रमासाठी सुट्टी घेतल्यास त्या दिवसाचा पगार दिला जात नसे. ही बाब लक्षात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांचे आरोग्य आणि कार्यक्षमता या दृष्टीने त्यांना सुट्टी मिळावी ही भूमिका घेतली. सलग 12 महिने कामावर असलेल्या कामगारास 7 दिवसाची पगारी रजा देण्याची तरतूद देखील बाबासाहेबांनी देऊन कामगार वर्गाला आर्थिक दिलासा दिला. महिलांना प्रसूती कालावधीसाठी भर पगारी रजा देण्याचे विधेयक देखील बाबासाहेबांनी पारित केले. स्वतंत्र श्रम खाते सुरू झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारविषयक कायदे करण्याचे अधिकार प्रांतिक सरकारनं दिले. मात्र हे कायदे करताना कामगार व मालक यांच्या हिताचे करावेत. कामगारांना आजारपणात मदत करणे, कामगारांचे किमान वेतन ठरवणे, मालकांच्या नफ्याची कमाल मर्यादा किती असावी, कामगार आणि उद्योगपती यांच्यात होणारे तंटे सामोपचाराने मिटावे, कामगारांना तांत्रिक प्रशिक्षण द्यावे, कामगारांचा आरोग्य विमा या संदर्भातील अनेक सूचना प्रांतिक सरकारला केल्या. त्याचप्रमाणे कारखान्याने महिना संपल्यानंतर जास्तीत जास्त 10 दिवसाच्या आत कामगारांना वेतन देणे बंधनकारक केले. कामगारांच्या वेतनातून भविष्यासाठी PFची कपात करणे, कामगारांची चूक झाल्यास दंड किती, कशा प्रकार लावावा, कामगार गैरहजर राहिल्यास वेतन किती कापावे याबाबत स्पष्ट सूचना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जारी केल्या होत्या. कामगारांच्या कल्याणासाठी, त्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी निधी उभारण्याचे काम आणि आवाहन बाबासाहेबांनी केले. प्रत्येक कामगारास ठराविक वेतन मिळावे, कामाचे तास कमी करावे, कामगारांच्या संस्थांना मान्यता द्याव्यात, कामगार आणि कामगारांच्या प्रश्नावर लक्ष ठेवण्यासाठी, कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी कामगार आयुक्त पदाची नियुक्ती करण्याचे आदेश बाबासाहेबांनी दिले. अशा प्रकारे श्रममंत्री म्हणून श्रम विभागामध्ये लोककल्याणकारी कामगारांच्या हिताचे आमूलाग्र बदल करून कारखानदार आणि कामगारांना न्याय मिळवून देऊन बाबासाहेब आंबेडकर यांनी श्रममंत्री म्हणून आधुनिक भारताचे निर्माते म्हणून त्यांनी श्रम मंत्रालयात देखील आपल्या कल्याणकारी कार्याचा वेगळा ठसा उमटवला. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच कामगारांचे खरे नेते आहेत. धन्यवाद.